आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हा सर हा म्हणाला आम्हाला. मी सांगत होतो नाचू नका. तुम्ही सांगत होतात का नाचू नका म्हणून? बसा बसा. आज खूप आनंदात दिसताय तुम्ही सगळे, एकदम प्रसन्न, धमाल चालली तुमची. काय आहे काय? सर आज सगळे खुश आहेत. म्हणजे आधी शाळा म्हटली ना की सगळ्यांना असं म्हणजे रडायचे सगळे, पण आता शाळा म्हटली की कधी एकदा जाऊ असं होतं सगळ्यांना. एक नंबर. तुमच्या घरातले सगळे खुश आहेत ना? खुश. माझी बायको एकदम खुश आहे. तिला सांगितलं मी सगळं. मला म्हणाली या सगळ्यांना एकदा घरी जेवायला घेऊन ये. जेवायला म्हणजे एका पार द्या. भात कमी का? पण तुमच्या सगळ्यांचा, शिवानी, तू आणि तुझी सगळी गँग, खूप आभारी आहे मी. अरे सर तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार. सर काय सर असं काय बोलता तुम्ही? तुम्ही जे काही शिकवताय ना आम्हाला ते खूप आहे आमच्यासाठी. हो सर. एकदा का शिक्षणाची सवय मोडली की पुन्हा गोडी लागणं फार कठीण. आम्हा सगळ्याबाबत ते घडलं ते फक्त तुमच्यामुळे. हो ना सर, तुम्ही ते ना एकदम ते असे वागताय, ते काय म्हणतात, फॉर्मल. त्यापेक्षा एक काम करता का सर, आम्हाला ना आजच्या दिवस अभ्यासाला सुट्टी देता का? अरे बाबा सुट्टीचा विषय काय? सुट्टी हवी. सर याला हवी आम्हाला. सर असं पुन्हा कोणाला सुट्टी हवी? सर सर खरं तर सुट्टी नको आहे. मला पण नको आहे. यार काय बोलताय माझ्या? मला नको घेऊ तुमच्या. ठीक आहे, ज्यांना सुट्टी हवी त्यांना सुट्टी दिली. देतो, सगळ्यांना सुट्टी देतो आज. काय हरकत नाही. पण आपण सुट्टीवर जाण्यापूर्वी एक गंमत करूया. चालेल सर. हा सर तुम्ही बोला पण. हा बस, बोला फक्त. मी सांगेन तेवढं करायचं. हा कुठेतरी कमी दिसतंय. मला वाटते स्टेपनी आणि काय डिपर, बरोबर? लक्षात आहे. अहो सर ते येणारच होते, पण ना आमच्या गॅरेजवर अर्जंट काम निघाले. ते आमचे विपुल शेट आहे ना, ते सारखे म्हणतात गाडी लवकर द्या, गाडी लवकर द्या. त्याच्यामुळे जरा अर्जंट द्यावं लागलं सर. खूप कटकट करतात. काय म्हणजे? हा ना. ठीक आहे, हरकत नाही. आता मी सांगतो तसं करायचं प्रत्येकाने. हा सर. शांत बसायचं. डोळे बंद करायचे आणि आपलं स्वप्न आठवायचं. स्वप्न म्हणजे काय? तुम्ही प्रत्येकाने काहीतरी आयुष्यात स्वप्न पाहिलं असेल ना. तुम्ही रात्रीच्या शाळेमध्ये शिकायला आलाय, हे उगाचच नाही ना आलाय शिकायला. प्रत्येकाला काहीतरी वाटत असेल ना, मला पुढे जाऊन मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. तर ते जे स्वप्न आहे तुमचं, ते डोळे शांत असे बंद करायचे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. आणि डोळ्यासमोर ते ध्येय, ते स्वप्न आणायचं. करा. हो सर. पण डोळे उघडायचे नाही मी सांगेपर्यंत. आणि मी जे डोळे बंद असताना मी जे प्रश्न विचारेन त्याची उत्तर द्यायची. हो सर. चला. येस.
करा बंद डोळे. आता प्रत्येकाने आपल्याला आयुष्यामध्ये काय व्हायचंय, कुठलं ध्येय ठेवलंय आपण, मला नेमकी कुठपर्यंत मजल मारायचे, किती प्रगती करायचे, काय माझं स्वप्न आहे ते डोळ्यासमोर आणा. डोळे बंदच ठेवायचे. आता मी एकेकाला प्रश्न विचारेन, त्यांनी डोळे बंद ठेवूनच ते स्वप्न बघत उत्तर द्यायचं. शिला, सर डोळे डोळे नाही, डोळे उघडायचे नाही. आता मला सांग, तू कुठलं स्वप्न पाहिलेस? सर मला ना स्वतःचं हॉटेल उघडायचंय आणि ना गल्ल्यावरती पैसे मोजत बसायचंय. अरे वा. आणि मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करशील? त्यासाठी ना मला आधी हे सगळं शिकून घ्यावं लागेल. म्हणजे बिझनेस कसा करतात ना ते. म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला मेहनत करावी लागेल. होय. शिले, तू एक काम कर, तुझ्या आवाजाची पट्टी जरा कमीच ठेवा, कोण येणारच नाही तर खायला. बरं सांग बघू, तू तुझं काय स्वप्न आहे? सांगू सर? सर सर मला ना मला पायलट व्हायचंय सर. हो. नाही म्हणजे वस्तीतली पोरं हसतात माझ्यावरती सांगितल्यावर, पण नाही सर, मला ना पायलट व्हायचंय. म्हणजे लहानपणापासून ना आमच्या वस्तीवर ना अशी ना विमानं जाताना मी बघायचो, तेव्हापासून मी ठरवलं होतं की मी मोठा झाल्यावर पायलट होणार आणि पायलट बनून ना अख्खं जग फिरणार. आणि सर नुसतं मी एकटा नाही फिरणार, अख्ख्या दुनियेला मी माझ्या नजरेतनं जग दाखवणार सर. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. थँक्यू सर. पण खूप मेहनत करावी लागेल. सर करणार ना. खूप अभ्यास करावा लागेल. नक्की यशस्वी होशील. थँक्यू सर. आता कोण? शारदाबाई, सांगा बघू. सर मला ना लेखिका बनायचंय. खूप मोठे मोठे ग्रंथ लिहायचे आणि सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचे. वा. त्यासाठी खूप वाचन करावं लागेल. हो सर. खूप अभ्यास करावा लागेल. करीन सर. अंबेराव, सर मला शिक्षक व्हायचं होतं. मी जेव्हा शिपाई होतो ना तेव्हा मला वाटायचं की मी शिक्षक होऊ शकेल का. शकेल का नाही? शिक्षक होऊ शकेन का? हो हो, सॉरी सर. तर मी शिक्षक होऊ शकेन का, त्यामुळे मला शिक्षक व्हायचं. आणि शिक्षक म्हणून तुम्ही माझे आदर्श आहात सर. शिक्षक वाचावं लागेल, खूप मेहनत करावी लागेल. तयार आहात करायला? नदीम मिया. सर मला वाटतं माझं टाळ्याचं लॉकचं लई मोठं दुकान असावं. दुनिया की हर ताले की चाबी मेरे पास हो, ऐसा इंसान बनना चाहता हूं मैं सर. वेगळाच आहे तुझा काय. क्या बात आहे. पण ते सगळ्या कुलपांची चावी मिळाली तुला तर तो चांगल्यासाठी वापर करशील ना? हो सर. तुम्ही शिकवलंय ना सर, हा. चांगल्यासाठीच वापरणार.